संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा विषय गंभीरपणे आता आलेला आहे. तर बघा मित्रांनो, आता हा विषय ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडणार आहे की अनुदानाबद्दल नेमकं काय चाललेलं आहे. तर डिसेंबरचा हप्ता हा थांबला आहे की नाही थांबला आहे, थांबला तर कोणत्या कारणास्तव थांबला, कोणाला इथं कारण इथं स्पष्ट होत नाही आहे. तर बघा, शासन निर्णय तयार आहे असं म्हणतात, मग जो जी आर होत नाही आहे तो तर खात्यात पैसे, काहीच्या खात्यात निधी जमा झाला आणि काहींना पैसे देखील मिळाले नाहीत. तर अचानक बदललेल्या योजनेच्या योजनेतून लाभार्थ्यांना इथं मोठा झटका बसलेला आहे. तर बघा, आता महिन्याच्या थेट जवळ आहे. आता बघा निधी कुठे आहे, अटकलेला आहे. आता सगळे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत ती योग्य आहे, KYC पूर्ण झालेली आहे. सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या योग्य रीतीने KYC देखील केलेली आहे, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील येत नाही. श्रावणबाळ योजना असो किंवा संजय गांधी असो, दिव्यांगांसाठी असो, सर्व योजनांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स आता इथे समोर आलेले आहे. तर खात्यांच्या जे भरपूर असे काही लाभार्थी आहेत त्यांच्या देखील त्यांना पैसे मिळालेले नव्हते. तर आता त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेले आहे. तर बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आजचा अपडेट ठरणार आहे. तर बघा, दिव्यांग बांधवांसाठी या व्हिडिओमध्ये अतिशय मोठी अपडेट दिलेली आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सगळ्यात मोठा एक प्रश्न म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका केव्हा जमा होणार याबद्दल सरकारकडून एक निर्णय झालेला आहे आणि या महिन्यातील हप्त्याचं काही खास गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे की लाभार्थ्याच्या खात्यात 2,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम जमा होत आहे. तर आता मागच्या महिन्यात नेमकं काय समोर आलेलं आहे. तर बघा, दिव्यांग कल्याण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा असा आदेश जारी करण्यात आलेला आहे. आता तुकाराम मुंढे साहेबांच्या माध्यमातून सूचना अनधिकृत देण्यात आलेल्या आहेत की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही नवीन नियम सुधारित नाही, इथं प्रक्रिया बदल आता अपडेट केलेले आहेत. तर बघा, येणाऱ्या काळात योजनेतून लाभ घेणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी ही माहिती थेट फायदेशीर ठरणार आहे. म्हणून जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या घरात कोणी दिव्यांग असेल तर ही अपडेट तुम्ही चुकू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि आणखीच एक धक्कादायक आणि आनंदाची बातमी देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही सर्व योजनेपैकी एका जर योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर महत्त्वाचं इथं सरकारी योजनेचे निर्णय आणि लाभार्थ्यांची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत असतो. तर बघा, तर आता इथं भरपूरशा लाभार्थ्यांची इथं काय होत आहे. तर बघा, खात्यावरती पैसे कोणत्या कारणास्तव येत नाही आहे. डिसेंबरच्या हप्त्याची अपडेट इथं सांगण्याआधी एक मोठी खुशखबर दिव्यांग बांधवांसाठी आता राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, दिव्यांगांसाठी सरकार कार्यालयात जाऊन तिथं फिरणाऱ्यांना त्रास द्यायचा नाही. उलट जसं की प्रशासन आता दराचं इथंच अक्षरशः इथं बरोबर दिव्यांगांच्या दारी इथं प्रशासन हा उपक्रम आता प्रत्यक्षात राबवला जात आहे. आता यामध्ये उद्देश अगदी सोपा आहे. दिव्यांग व्यक्तीची विविध दवाखाने, प्रमाणपत्र, अर्ज किंवा जे शासकीय कागदपत्रांसाठी इथे दरवळी कार्यालयात जावं लागते, तिथं रांगा लागत असतात, त्यामध्ये त्यांना आता त्रास द्यावा लागत असतो. परंतु आता बघा, इथं समाज कल्याण विभाग आता शिबिर घेणार आहे. या शिबिरामध्ये आवश्यक दाखले थेट त्यांच्या हातामध्ये दिले जाणार आहेत. तर आता घराजवळ सर्व कार्यकारी काम इथं होणार आहे. सरकारने अतिशय मोठा असा दिलासा दिलेला आहे. संजय गांधी व जे काही दिव्यांग बांधव असणार त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट ठरणार आहे. तर तुमच्या घरामध्ये कोणी संजय गांधी योजनेचे लाभार्थी असाल किंवा बघा दिव्यांग बांधव असाल तर त्यासाठी हा महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ ठरणार आहे. व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा, दिव्यांग व्यक्तींना इथे विविध दाखले, प्रमाणपत्र, अर्ज किंवा शासकीय कागदपत्रे दरवेळी कार्यालयात जावं लागत होतं, परंतु आता इथे जाण्याची आवश्यकता पडणार नाही. तर आता हे शिबिर तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्या हातामध्ये दिले जाणार आहे. तर बघा, राज्याचे प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग ही मोहीम आता राबवली जात आहे. तर आता जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग आणि इतर शासकीय यंत्रणा सगळे अधिकारी एका जागी बसून इथे दिव्यांगांनाच अडचणी येतील आणि तक्रार सोडवतील आणि आवश्यक जे तुमचे प्रमाणपत्र आहे ते तत्काळ देणार आहेत. म्हणजेच बघा, दारात फिरण्यापेक्षा सरकारचं आता तुम्हाला तुमच्या दारात येणार आहे. म्हणून त्यामुळे अनेक कुटुंबांना वेळ, पैसा आणि इथं जसं तुम्हाला त्रासापासून मुक्तता भेटणार आहे. आता सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी आता काम आता अडकणार नाही. इकडे तिकडे न भटकता जागेवर बसून तुमचे प्रश्न आता सॉल्व्ह होणार आहेत. प्रशासनाने आता स्पष्ट सांगितले आहे की शिबिरात आलेल्या व्यक्तींना फायनल निकाल लावावा
जसं की जनतेला तुम्ही त्रास देऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता अभियानासाठी सरकारने थेट 2,00,000 रुपयांपर्यंतचा निधी हा मंजूर केलेला आहे. आता हा निधी उपक्रम केवळ आता घोषणा नाही तर प्रत्यक्षात राबवला जाणार आहे. 6 जून 2026 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी एक निश्चित इथे दिवस ठरणार आहे. या दिवशी शिबिर तुमच्या तहसीलमध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये आता राबवले जाणार आहे. दिव्यांगांसाठी आता शारीरिक इथे अडचणी सरकार कार्यालयात जाऊन इथं तक्रार नोंदवू शकता आणि काही समस्या असेल तर त्यांच्या समस्या इथे तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्हाला इथं बघा मोठमोठे इथं ऑफिसेस चक्रा मारायची गरज नाही आहे. तुम्हाला तहसील या जिल्ह्यात आणि कुठे जाण्याची आवश्यकता पडणार नाही. दर हप्त्याला, दर महिन्याला तुमच्या गावामध्ये शिबिर चालणार असं आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. तर बघा, जर का दिव्यांग बांधव असाल किंवा तुम्ही जसं की संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ठरणार आहे. तर नक्की हा डिसेंबरचा हप्ता जो मिळालेला नसेल त्यासाठी काय करावं लागणार आहे की तुमच्या जर आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट तुम्ही लिंक करून ठेवलं, जेणेकरून कुठलाही त्रास, कुठलीही तुम्हाला अडचण तिथे निर्माण होणार नाही आहे. आता तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायचं असेल तर जास्तीत जास्त दिव्यांगात बांधवांपर्यंत हा व्हिडिओ, संजय गांधी निराधार लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन नक्की तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. धन्यवाद.